पन्हाळा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष उमेदवार अमर वसंत पाटील बाबा हे निवडणूक लढवत आहेत। त्यांनी आपण मतदारांना सर्वसामान्य जनतेचा उमेदवार म्हणून जिल्हा परिषदेत निवडून जाण्याची संधी द्यावी असं आवाहन करत असल्याचं सांगितलंय। कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शनिवारी 7 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। पन्हाळा तालुक्यातील कोडोलीमधील अमर वसंत पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी झटतायत। जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर अमर पाटील बाबा यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी यासाठी जनतेतून उठाव झाला। सर्वसामान्य जनतेनंच अमर पाटील बाबा यांची कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे। जनतेनं दाखवलेल्या विश्वासामुळेच आपण अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं अमर पाटील बाबा सांगतायत। जिल्हा परिषदेचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून अपक्ष उमेदवार अमर पाटील बाबा हे घर टू घर प्रचार करत मतदारांच्या गाठीभेटी घेत मतदारांशी संवाद साधतायत। सर्वसामान्य जनतेचा उमेदवार म्हणून मला जिल्हा परिषदेत निवडून जाण्याची संधी द्यावी असं आवाहन करत त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून मी अपक्ष निवडणूक लढवत आहे। माझं चिन्ह आहे नारळ। सर्वसामान्य जनतेचा उमेदवार किंवा प्रतिनिधी म्हणून मला तुम्ही नारळ या चिन्हास मतदान करून जिल्हा परिषदचे काम करण्याची संधी द्यावी। नारळ या चिन्हावर अमर पाटील बाबा हे निवडणूक लढवत आहेत।